नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आज अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे, आमलकी एकादशी. धर्मशास्त्रानुसार ही एकादशी भगवान विष्णू आणि माता तुलसीला अर्पण केलेली मानली जाते. असे सांगितले जाते की आजच्या दिवशी केलेली पूजा, व्रत, उपाय अनेक पटीने फलदायी ठरतात. विशेषतः आज संध्याकाळी एक छोटासा उपाय केल्याने घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास होतो असे मानले जाते. चला तर जाणून घेऊया आज संध्याकाळी कोणत्या ठिकाणी दिवा लावायचा आणि का लावायचा. आमलकी एकादशीचे महत्त्व. पुराणांमध्ये सांगितले आहे की तुळशी वृक्षाला सर्व देवतांचा वास असतो. म्हणूनच या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्य वाढतं. एकादशी विशेषतः धन आणि आरोग्य सौभाग्यासाठी केली जाते. संध्याकाळी दिवा कुठे लावायचा, तर पहिला आहे घराच्या मुख्य दरवाजाजवळ. दरवाजाजवळ दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि सकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत असते असे मानले गेलेले आहे. संध्याकाळी तुळशीच्या रोपट्याजवळ. तुलसी माता अत्यंत पवित्र मानली जाते. तिच्याजवळ दिवा लावल्याने विष्णू प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी येते. तिसरा आहे देवघरात. देवघरात तुपाचा दिवा लावून विष्णू मंत्र जप केल्यास मनोकामना पूर्ण होतात. दिवा लावताना महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या गोष्टी. दिवा शक्यतो तुपाचाच असावा. दक्षिण दिशेला दिवा ठेवू नका. दिवा विझून देऊ नका. मनात श्रद्धा आणि सकारात्मक भावना ठेवा. विशेष उपाय. गुप्त पण प्रभावी. आज संध्याकाळी दिवा लावताना मनात शांतपणे अशी प्रार्थना करा: हे विष्णू भगवान, माझ्या घरातील सगळी संकट दूर करा आणि सुख समृद्धी द्या. असे केल्याने मन शांत होते, आध्यात्मिक ऊर्जा वाढते. आज काय करू नये? खोटे बोलू नये, कोणाशी वाद घालू नका, अपशब्द वापरू नका, तामसिक अन्न टाळा. तर मित्रांनो, व्हिडिओ आमलकी एकादशी हा फक्त व्रताचा दिवस नाही, तो आपल्या जीवनाचा सकारात्मक बदल घडवण्याची संधी आहे. आज संध्याकाळी श्रद्धेने एक दिवा लावा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून जावा. व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर करत जावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.